आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बरेच प्रवेश झालेत, बरेच प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होतील, पण हा पहिलाच कार्यक्रम आहे जेव्हा स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेब डायरेक्ट प्रवेशासाठी सभा घेऊन प्रवेश करतायत। हे कागलचा मान सन्मान आहे। मला मीडियाच्या लोकांनी विचारलं गैबी चौकच का घेतलं? मी म्हटलं मी नाही घेतलं, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ठरवलं की गैबी चौकातच सभा व्हायला पाहिजे। कारण काही काळामध्ये असं वाटलं की ही गैबी चौकची सभा घ्यायची हे जागा कोणाची तरी आहे, ही आठवण करून द्यायची गरज आहे की ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्तादची जागा आहे, ही आठवण करून द्यायची आता गरज वाटलेली आहे। साहेब बऱ्याच सभा आम्ही घेतल्या, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक कधी आली नाही। गाडीमध्ये मी सांगत होतो कधी पण सभा झाली गडिंग्लजची लोक बिचारी शेवटी द्यायची। ही पहिली सभा आहे आपल्यामुळं की कागलच्या आधी गडिंग्लज आणि उत्तरची लोक आलेली आहेत, हे पहिल्यांदा मला बघायला मिळते। नंदाताई आणि रामराज पण इथं आहेत आणि ही मला आवर्जून उल्लेख करायचा आहे। आपण जेव्हा हा निर्णय घेतला, हा कागल गडिंग्लज उत्तूरच्या भविष्यासाठी घेतला, याच्या येत्या काळाच्या परिवर्तनासाठी घेतला। कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला। आणि मी एक आपल्याला सांगतो, आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब इथं आलेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला VB पाटील साहेबांचाही आभार व्यक्त करायचे की त्यांनी फार मोठी भूमिका घेतली आणि आमचे शेजारी असलेले स्वर्गीय सप्रे साहेब त्याच्यामध्ये होते, त्यांचाही मला इथं उल्लेख करायचा आहे। आणि हे कशासाठी? एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पाऊस असून सुद्धा लोक येणं हे सिद्ध करते की लोकांना कागलच्या परिवर्तनामध्ये ठाम विश्वास झाला आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं।